जर तुम्हाला आयुष्यात धन, समाधान आणि देवाची कृपा हवी असेल तर अक्षय तृतीयेचा हा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. ज्या दिवशी नशिबाचे दरवाजे आपोआप उघडतात तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी तुम्ही जे पण दान धर्म कराल त्या दानाचं पुण्य या दिवशी द्विगुणित होत असतं. हिंदू कॅलेंडरप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या तिथीला अक्षय तृतीया येते. हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याला आखाती असंही म्हणतात. हिंदूंसाठी हा सण अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे. अक्षय या शब्दाचा अर्थ म्हणजे अनंत, शाश्वत, कधीही न संपणारे असा होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी असं काय घडतं की अक्षय म्हणजे कधीही न संपणारं पुण्य मिळतं? त्यामागे कोणती रहस्य दडलेली आहेत? तीच रहस्य आणि अक्षय तृतीयेचं महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. पुण्यसाठा करण्यासाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा मानला जातो. अक्षय तृतीया ही एक अशी तिथी आहे ज्यामध्ये शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले चांगले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देत असतं. या दिवशी चांगले कर्म आणि दान केल्यास त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणावर मिळत असतात. आणि या शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही जे पण काही शुभ कार्य, उपासना, होम हवन, दान वगैरे कराल त्यापासून मिळणारं पुण्य अक्षय असतं. हे कधीच संपत नाही. म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, नरनारायण जयंती आणि परशुराम जयंती असते. या दिवशी भगवान महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला. त्याचं लिखाण गणपतीने केलं, म्हणजेच त्याचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केलं अशी आख्यायिका प्रचलित आहे. भारतातील उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या मंदिराचे 6 महिने बंद असणारे दरवाजे याच दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेला उघडतात. त्याचबरोबर वृंदावनाच्या बांके बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्राने झाकलेले असतात. नरनारायण या देवदेवतांनी याच दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामाचा जन्म झाला होता. म्हणूनच हा दिवस भगवान परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. सप्तऋषींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांचे पुत्र म्हणजे भगवान परशुराम. म्हणून अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात. त्याचबरोबर अशीही मान्यता आहे की त्रेतायुगाचा प्रारंभही याच दिवशी झाला आणि या त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीवरील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर भगीरथाने आणली होती. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचं पावित्र्य आणखी वाढलं. या दिवशी जो पण व्यक्ती या पवित्र गंगा नदीत स्नान करेल तो पापमुक्त होतो. त्याची पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. या दिवसाशी अनेक पौराणिक कथाही जोडल्या गेलेल्या आहेत. त्या कथा अशा आहेत की पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिलं होतं. पांडवांना दिलेल्या या भांड्यातील अन्न संपले तरी पुन्हा त्या भांड्यात अन्न निर्माण होत होतं. ते कधीच संपत नव्हतं. ते भांडं कधीच रिकामं होत नव्हतं. पुढची कथा अशी आहे, सुदामा श्रीकृष्णाची भेट. गरिबीत जगणारा सुदामा याच दिवशी म्हणजेच अक्षय तृतीया या तिथीला श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेला होता. सुदामाने दिलेले पोहे खाऊन श्रीकृष्णाने त्याच्या झोपडीचं रूपांतर महालात केलं आणि त्याला अपार संपत्ती दिली. त्यामुळे हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी शुभ मानला जातो. तसेच या दिवशी माता अन्नपूर्णा देवीचीही पूजा केली जाते आणि भंडारदारा भरून ठेवण्यासाठी वरदान मागितलं जातं. माता अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते. या दिवशी भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून तुळशीच्या पानासह प्रसाद अर्पण केला जातो. तसेच उन्हाळ्यात येणाऱ्या आंब्याचाही प्रसाद अर्पण करतात. अक्षय तृतीयेला भगवान विष्णूसह माता लक्ष्मीच्या पूजेला खूपच महत्त्व आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान विष्णू व माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आणखी एक पूजा तुम्ही करू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी सोन्याची, चांदीची किंवा 1-1 रुपयांची 11 नाणी पूजेत मांडून त्याला हळद, कुंकू, फूल, अक्षदा वाहून तिची
पूजा करा. दुसऱ्या दिवशी हीच नाणी लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. यामुळं काय होतं, पैशाची कमतरता अजिबात भासत नाही अशी मान्यता आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणालाही उधार देऊ नका, कोणाकडून कर्जही घेऊ नका. अक्षय तृतीयेच्या या दिवशी पुरुष सुक्तम, स्त्री सुक्तम, विष्णू सहस्रनामाचं जरूर पठण करावं. त्याचबरोबर विष्णूपूजा, होम, हवन, दान इत्यादी धर्मकृत्य केली तर अखंड आध्यात्मिक लाभ होतो असं मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून जर आपण उपासना केली तर आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीच क्षय होत नाही. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही कार्याचं फळ अक्षय म्हणजेच न संपणारं मिळत असतं. म्हणूनच या दिवशी नवीन वस्तू, गूळ, धान्य, कपडे इत्यादी दान गरजू व्यक्तींना करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी आणखी एक प्रकारचं दान आवर्जून करावं, ते म्हणजे उदक कुंभाचं दान. हे दान कसं करायचं तर मातीचा एक छोटा माठ घ्यायचा, तो पाण्याने भरायचा आणि त्यात एक सुपारी टाकायची. हा माठ नवीन घ्यायचा, जुना माठ अजिबात वापरायचा नाही आणि तो माठ ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचा. त्यामुळं काय होतं तर पितृऋणातून आपल्याला मुक्ती मिळते. पितृदोष जर असेल तर त्यातूनही मुक्ती मिळते. 3.5 मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या दिवशी अनेक शुभकार्य केली जातात. या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं खूपच शुभ मानलं जातं. सोनं चांदी खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर एखादं चांदीचं छोटंसं नाणं, तांब्याचं भांडं किंवा धान्य खरेदी करावं. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात, गृहप्रवेश करतात, वास्तुशांती केली जाते, नवीन वाहन, नवीन वास्तू खरेदी केली जाते. तसेच नवीन व्यवसायही या शुभमुहूर्तावरती सुरू केला जातो. त्यामुळे व्यवसायात प्रगती होत राहते. या दिवशी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या गल्ल्यात कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र स्थापन करावं. त्यामुळे व्यवसायात अक्षय वाढ होत राहते, धनवृद्धी होते असं सांगितलं जातं. मोठी गुंतवणूक करण्यासाठीही हा दिवस सर्वोत्तम मानला जातो, कारण या दिवशी कोणतंही पंचांग किंवा वेळ बघण्याची अजिबात गरज नसते. हा पूर्ण दिवसच शुभ असतो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात केली जाते. अक्षय तृतीयेला केलेल्या दानातून अनंत काळ टिकणारं पुण्य मिळतं आणि पुण्यसाठा वाढतो. म्हणून या दिवशी पूजा, जप, होम हवन, दानाला खूप महत्त्व आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणत्याही वाईट विचाराला मनात थारा देऊ नका, कोणताही वाईट विचार मनात आणू नका. शांत, आनंदाने आणि समाधानाने केलेली कार्ये अत्यंत फलदायी ठरतात. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये छोटीशी दानाची गोष्ट पाहणार आहोत. त्या गोष्टीत अक्षय तृतीये दिवशी केलेल्या दानामुळे त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.